नमस्कार मंडळी, कसे आहात? मैज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर जी वेळा मसाला स्पेशल आपण थाळ बनवली होती, त्यातील आंबील हा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. तर हा आंबील पदार्थ कसा बनवला जातो ते पाहूयात. तर इथे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर इथे आपण आंबट ताक घेतलेलं आहे. त्यानंतर इथे ज्वारीचं पीठ वापरणार आहोत, मीठ वापरणार आहोत, अद्रक लसूण ठेचून घेतलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण या ताकामध्ये अद्रक लसूण जे कुटून घेतलेलं होतं आपण ते घातलं आहे. त्यानंतर जे मीठ आहे ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर मीठ जे आहे ते थोडंसं जास्तीचं आपण ॲड करून घेणार आहोत. यानंतर आपण जी चिरलेली कोथिंबीर आहे तर ती देखील आपण यामध्ये ॲड करून घेतली आहे. आणि जे आपण ह्या ताकामध्ये जे सर्व जिन्नस घालून घेतलेले आहेत आणि मीठ घालून घेतलेलं आहे, तर अशा पळीच्या साहाय्याने आपण सर्व एकजीव करून घेणार आहोत. जे मीठ आहे ते अगदी छानपैकी आपण विरघळवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सर्व जिन्नस जे आहेत ते अगदी छान असे सर्व एकजीव झालेले आहेत, एकत्र मिसळलेले आहेत. तर यानंतर आपण इथं एक जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे. तर या पातेल्यामध्ये आपण जे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत. तर आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं, तर त्यातील अर्धा वाटी आपण फक्त वापरणार आहोत इथे. तर या पिठामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि एक जे पाणी आणि पीठ आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ज्या गुठळ्या आहेत पिठाच्या ते अगदी छान अशा आपण फोडून घेणार आहोत. एकही गुठळी आपण राहून नाही देणार. तर आणि ह्या गुठळ्या सर्व फोडून झाल्या, हे सर्व एकजीव झालं की त्यानंतर आपण मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती एक 10 मिनटं हे पीठ चांगलं शिजवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. तर अशा प्रकारच्या स्टरनी किंवा आपल्याकडे चमचा असेल, आपल्याकडे चमचा असतोच, तर चमच्याने देखील आपण व्यवस्थित असं हे हलवत हलवत जे पीठ आहे ते शिजवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ जे आहे 10 मिनटामध्ये लो फ्लेमवरती अगदी छानपैकी शिजलं गेलेलं आहे. तर हे शिजलेलं पीठ जे आहे आपल्याला थंड करायचं आहे आणि थंड करून आपण जे ताक तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने आपलं हे आंबील तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने तयार झालेलं आहे. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मंडळी. तर हे हे जे ताक वापरून आपण जे आंबील केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.